नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय तुमच्या आवडीचाच आहे, बालभारती मराठी, आणि यामधला 11वा धडा जो आहे बाली बेट. तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. म्हणजे या धड्याच्या खाली जे सगळे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची आहेत, धड्याखाली जे काही व्याकरण आहे किंवा खेळू या शब्दांचे हा जो भाग आहे, हे सगळं अगदी व्यवस्थित आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल. आणि हो विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जी एक कमेंट आहे ती सहज शिक्षणचीच कमेंट आहे. याच्यामध्ये एक लिंक दिलेली आहे. या लिंकवरती जाऊन तुम्ही क्लिक करा. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतील. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इतर विषयाचे सुद्धा स्वाध्याय बघू शकता. चला आपण आता पहिला प्रश्न बघूया. खालील आकृती पूर्ण करा. तर ही आकृती आपल्याला पूर्ण करण्यास सांगितलेली आहे. बाली बेटावरील विविध ललित कला. आता त्या कोणत्या आहेत बघा. तर त्या ललित कला आहेत नृत्य, गायन, चित्र आणि शिल्प. त्यानंतरचं पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द आणि बाली बेटावरील कलांच्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द. तर बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी जे शब्द वापरले आहेत ते म्हणजे रत्नजडित कंठातील कंठमणी, आणि कलांसाठी वापरलेले आहेत ललित कलांचा रंगेबिरंगी गोफ. दुसरा प्रश्न बघूयात. खालील कल्पना स्पष्ट करा. त्यातील प्रश्न अ. बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. आता याचे उत्तर बघा. इंडोनेशिया देश म्हणजे रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी जसे सर्वत्र पसरावे तसा पाचूच्या बेटाचा पुंजका आहे. कंठमण्यातील खूप महत्वाचा मुख्य कंठमणी असतो. तसेच महत्वाचे बाली बेट आहे. म्हणून लेखक म्हणतात की बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. प्रश्न आ. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. उत्तर. बाली बेटावरील अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. बाली बेटाचे पर्यटन खाते खूप जास्त तत्पर आहे. म्हणून बाली हा पर्यटकांचा, टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. प्रश्न ई. या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही, तर असं का म्हटलं आहे? याचं उत्तर बघा. अपरात्री लेखक हॉटेल सागर बीच मध्ये गेले. तरीही त्यावेळी हॉटेलमधील स्वागत विभागातले तरुण स्वागतासाठी लेखकाकडे आले. त्या तरुणांनी थोडाही त्यांच्या चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत केले. त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. पुढे आहे ही प्रश्न. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. विद्यार्थ्यांनो, उत्तर बघा. समुद्र किनाऱ्यालगत एक सुंदर बाग होती. फळांनी आणि फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही खूपच जास्त टवटवीत दिसत होती. लेखकाच्या मते फुले
पाहुण्यांना न्याहाळत होती आणि वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. बाली बेटावरील ही बाग या सर्व कारणांमुळे एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न तिसरा, खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. तर त्यांनी काय मुद्दे दिलेले आहेत यावरून बाली बेटाची आपण माहिती लिहूयात. बाली बेटाचे स्थान, तेथील घरे व हॉटेल्स, टुरिस्ट खात्याची तत्परता, निसर्ग सौंदर्य आणि या बेटाचे बदलते रूप. तर या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला थोडक्यात माहिती लिहायची आहे. सो चलो. उत्तर, बाली बेट हे इंडोनेशियातील बेटांच्या समूहात रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यासारखे शोभून दिसते. तर या वाक्यातून आपण त्याचं स्थान म्हणजे ते कुठं आहे हे सांगितलं. बाली बेटावरील घरे आणि हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत असे लेखक सांगतात. येथील पर्यटन खाते खूप जास्त तत्पर आहे. सर्वच अधिकारी पर्यटक पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. वळणदार रस्त्याभोवती माड्यांच्या राया व त्यामधून झाडांची छपरे असलेली घरे बाली बेटावर पाहायला मिळतात. समुद्रकिनारी हॉटेल लगत ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहे. हॉटेलची बाग ही एकत्र कुटुंबासारखी एकदम सुंदर अशी आहे. पुढचा चौथा प्रश्न, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्यामध्ये पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. तर हे जे वाक्य दिलं आहे याचा अर्थ काय हे आपल्याला सांगायचं आहे. उत्तर बघूया. झोपल्यानंतर रात्री झोपेत स्वप्न पडतात. स्वप्नांची दुनिया ही अतिशय रम्य आणि अद्भुत असते. आपण जेव्हा पहाटे उठतो तेव्हा जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया नाहीशी होते. म्हणजेच याचा अर्थ पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते किंवा पूर्ण समाप्ती होते असं म्हणतात. त्यापुढील प्रश्न आ. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. तर या वाक्यावरून आपल्याला काय समजते बघा. उत्तर, रात्री खूप उशिरा लेखक हॉटेलमध्ये आले. तरी त्यांचे स्वागत करताना त्या हॉटेलमधील तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा थोडाही ताण नव्हता. पटापट त्या तरुणांनी प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्यांच्या दाखवलेल्या खोलीत प्रवेश केला आणि लगेच ते खूपच गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले. म्हणून लेखक म्हणतात 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. त्यानंतरचा प्रश्न ए. वेलींचेही अंगधुणे झाले होते. तर याचा अर्थ काय बघा. बाली बेटावरील सागर बीच हॉटेलच्या सभोवतालची बाग पहाटेही खूपच टवटवीत दिसत होती. वेली पहाटे पडलेल्या दवांमुळे ओल्या चिंब झाल्या होत्या. त्यांना पाहून असे वाटत होते की जणू काही वेलींची अंघोळच झाली होती की काय. म्हणून लेखक म्हणतात वेलींचेही अंगधुणे झाले होते.
पुढे आहे ई प्रश्न. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. आता या ठिकाणी भाट म्हणजेच गायक असं म्हणलं आहे. तर बघा, पक्षी म्हणजेच सृष्टीचे भाट. ओके, तर भाट म्हणजे समजलं काय, गायक होय. लेखकांना पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकू आली नाही, त्यामुळे लेखक स्वतः गाऊ लागले. लेखकांनी पक्षीरूपी भाटांची म्हणजेच गायकांची उणीव स्वतःच्या गाण्याने भरून काढली, म्हणून लेखक म्हणतात त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. विद्यार्थ्यांनो, या पुढचा जो भाग आहे तो आहे खेळूया शब्दांशी, जो की खूप इंटरेस्टिंग भाग आहे. त्यापूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुमच्या इयत्तेशी रिलेटेड इतर कोणत्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. तर या भागामध्ये आपण बघणार आहोत, खाली त्यांनी शब्द दिले आहेत, त्या खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. यामध्ये टुरिस्टांचा स्वर्ग, तर या शब्दाचा अर्थ यामध्ये काय दिला आहे बघा. स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. त्यानंतरचा दुसरा आहे किर्र जंगल, म्हणजेच गच्च झाडी असलेले जंगल किंवा त्याला आपण म्हणतो घनदाट जंगल. तिसरा आहे अश्राप माणसे. अश्राप माणसे याचा अर्थ काय होतो, तर अतिशय भोळी भाबडी मनाने निर्मळ असलेली माणसे किंवा त्याला आपण म्हणतो पापभिरू माणसे. चौथा शब्द आहे गाणारे भट, म्हणजेच गायक. राजाचे मनोरंजन करणारी दरबारी गायक यालाच गाणारे भट असं म्हटलं जायचं. आणि पाचवा आहे तंबूतला सिनेमा. तर पूर्वी गावोगावी तंबू ठोकून कणाती लावून त्यामध्ये सिनेमे दाखवले जायचे, त्याला सिनेमा दाखवणे, त्याला टुरिंग टॉकीज असेही नाव आहे किंवा टुरिंग टॉकीज असं म्हटलं जायचं. पुढचा बघा, खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. तर त्यांनी एक शब्द दिला आहे, त्याचे 2 वेगवेगळे अर्थ होतात, ते आपल्याला लिहायला सांगितलेले आहे. पहिला दिलेला आहे अभंग. आता अभंग म्हणजे अभंग म्हणजे भंग न पावणारे किंवा न भंगणारे. तर पहिला अर्थ आपण काय लिहिला, न भंगणारे. आणि अभंग म्हणजे काय, तर ओव्या असणारे एक मराठी छंद प्रकार आहे, त्याला आपण अभंग असं म्हणतो. आता याच्यामध्ये दुसरा शब्द त्यांनी दिलेला आहे बोट. आता बोट म्हणजे एकतर शरीराचा भाग, आपल्या हाताची जे बोट आहे त्याला बोट म्हणतो. आणि दुसरा अर्थ त्याचा आहे बोट म्हणजेच होडी, पाण्यातील जी होडी आहे त्याला बोट असं सुद्धा म्हणतात. ओके, तर असं ह्या 2 शब्दांचे 2 वेगवेगळे भिन्न अर्थ आपण लिहिले आहेत. ही प्रश्न, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. आता यामध्ये बघा, उभयता. उभयता म्हणजे काय, दोघे जण. मग आपण काय लिहूया याचं वाक्य. याचं वाक्य येणार, दादा व वहिनी उभयता गावी गेले, म्हणजे दादा वहिनी दोघेही गावी गेले. दुसरं आहे यत्किंचितही. ओके, यत्किंचितही म्हणजे आता याच्यावरून आपण याचं वाक्य काय लिहिणार, वाक्यात उपयोग करायला सांगितलेला आहे, राजू उतारावरून घसरला पण त्याला यत्किंचितही लागले नाही, म्हणजे त्याला थोडस सुद्धा, जरा सुद्धा लागलं नाही. तिसरा आहे चौघडा. याचं वाक्य काय, ताईच्या लग्नात सनई चौघडा वाजत होता. आणि चौथा शब्द दिलेला आहे चित्रविचित्र. वाक्य आहे, जंगलात चित्रविचित्र पक्षी होते किंवा जंगलात चित्रविचित्र आवाज, प्राण्यांचे आवाज येत होते. असं तुम्ही वाक्य तुमच्या मनाने तुम्हाला जी आठवतील ती सुद्धा लिहू शकता.
विद्यार्थ्यांनो, याच बरोबर या धड्याचा स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. थँक यू.